नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, गव्हर्नमेंटकडून 17 प्रोजेक्ट्सला मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच अपडेट डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तसेच या अपडेटमुळे आपण शेअर मार्केटमध्ये लिस्ट असलेल्या कोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर चला, या व्हिडिओचं हेडिंग आपण येथे वाचू शकतो. गव्हर्नमेंट अप्रूव्ज 17 प्रोजेक्ट्स अंडर इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट PLI स्कीम वर्थ रुपीज 7,172 कोटी. तर मित्रांनो, गव्हर्नमेंटने 17 प्रोजेक्ट्सला मंजुरी दिली आहे अंडर इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट PLI स्कीम, ज्याची व्हॅल्यू आहे 7,172 कोटी रुपये. तर चला, या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच कोणत्या आहे त्या लिस्टेड कंपन्या ज्याला आपण या अपडेटमुळे स्टडी करू शकतो ते पण आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंटने इलेक्ट्रॉनिक कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग स्कीमच्या अंतर्गत एकूण 7,712 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या ॲप्लिकेशन्सचा आणखी एक टप्पा मंजूर केला आहे. आणि मित्रांनो, इथे आणखी एक टप्पा असे म्हटले आहे कारण याच्या आधी एक टप्प्याला गव्हर्नमेंटने मंजुरी दिली आहे. आणि मित्रांनो, असे स्वतः IT सेक्रेटरी S कृष्णन यांनी 17 नोव्हेंबर 2025 या तारखेला सांगितले. आणि मित्रांनो, न्यू दिल्ली येथे एका कार्यक्रमात बोलताना कृष्णन म्हणाले की सरकारने सध्याच्या टप्प्यात 249 पैकी 17 ॲप्लिकेशन मंजूर केले आहे. आणि मित्रांनो, इंटरेस्टिंग म्हणजे सध्याच्या अर्जाच्या टप्प्यात जम्मू आणि काश्मीरमधून पहिली गुंतवणूक झाली. कंपन्या ज्या ठिकाणाहून येतात त्यामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि इतर अनेक ठिकाणे समाविष्ट आहे. आणि स्पेशल म्हणजे जम्मू अँड काश्मीरमधून हा जो ॲप्लिकेशन मंजूर झाला आहे तो एक स्पेशल मुवमेंट आहे. आणि मित्रांनो, 17 पैकी 10 मंजुरीमध्ये 1,500 कोटी रुपयांच्या एकत्रित गुंतवणुकीसह आणि 7,669 कोटी रुपयांच्या मॅन्युफॅक्चरिंग सह एक्यूस कंझ्युमर प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, सेक्युअर सर्किट्स 612 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह TE कनेक्टिव्हिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड 957 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह जबील सर्किट प्रायव्हेट लिमिटेड 55 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह झेटेकेम 54 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह मायक्रोपॅक प्रायव्हेट ॲक्सेस सेफ्टी कंपोनंट 264 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह युनोमिंडा 250 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह AT&S इंडिया HIQ इन्फो पॉवर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड सिरमा मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड 111 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह जम्मू काश्मीर स्थित मीना इलेक्ट्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे. आणि मित्रांनो, भारतात मूल्य साखळी अधिक खोलवर नेणे हे मूळ उद्दिष्ट आहे. जग मूळ साखळीच्या विविधीकरणाकडे पाहत आहे आणि भारत त्यात एक की प्लेयर आहे असे कृष्णन म्हणाले. आणि मित्रांनो, युनियन IT मिनिस्टर अश्विनी वैष्णव म्हणाले, दीर्घकालीन यश मिळवण्यासाठी आपल्याला 3 प्रमुख गोष्टी सध्या कराव्या लागतील. आपल्याला आपले डिझाईन टीम विकसित करावे लागतील. आपल्याला कितीही कठोर परिश्रम करावे लागले तरी ते करावेच लागेल. दुसरे म्हणजे आपण तयार केलेल्या प्रत्येक उत्पादनात 6 सिग्मा
गुणवत्तेवर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. भारतीय पुरवठादार विकसित करण्यावर आणि ते गुणवत्ता मानके पूर्ण करतात याची खात्री करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हे माझे 3 प्रश्न आहे. आम्ही यावर तुमच्याशी संवाद साधत राहू, असे युनियन IT मिनिस्टर अश्विनी वैष्णव हे म्हणाले. तसेच मित्रांनो, या व्यतिरिक्त अश्विनी वैष्णव म्हणाले की सरकार इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रासाठी एक स्किलिंग फ्रेमवर्क तयार करेल. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की गव्हर्नमेंटने इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग स्कीमच्या अंडर 17 प्रोजेक्ट्सला मंजुरी दिली आहे. आणि मित्रांनो, या मंजुरीमध्ये जास्तीत जास्त अनलिस्टेड कंपन्या आहे. परंतु मित्रांनो, 2 अशा कंपन्या आहे ज्या शेअर मार्केटमध्ये लिस्ट असलेल्या कंपन्याशी रिलेटेड आहे. तर चला बघूया या अपडेटमुळे आपण कोणत्याही त्या 2 शेअर मार्केटमध्ये लिस्ट असलेल्या कंपन्या ज्याला स्टडी करू शकतो या अपडेटमुळे. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण युनो मिंडा लिमिटेड या कंपनीला स्टडी करू शकतो. आणि जर आपण कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 68.45%, FISची होल्डिंग आहे 9.98%, DISची होल्डिंग आहे 15.80% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 5.79%. आणि जर आपण कंपनीचे Q2 चे नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 4,814 कोटी रुपये आला आहे. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून Q2 मध्ये आला आहे 323 कोटी रुपये. आणि मित्रांनो, युनो मिंडा लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग स्कीमच्या अंडर गव्हर्नमेंटने सिरमा SGS टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या एका सबसिडरीच्या ॲप्लिकेशनला सुद्धा मंजूर केले आहे. आणि यामुळे आपण सिरमा SGS टेक्नॉलॉजी लिमिटेडला स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 42.98%, FISची होल्डिंग आहे 7.02%, DISची होल्डिंग आहे 16.38% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 33.53%. आणि जर आपण कंपनीचे Q2 चे नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 1146 कोटी रुपये आला आहे. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून Q2 मध्ये आला आहे 66 कोटी रुपये. मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार सिरमा SGS टेक्नॉलॉजी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 42.97% आणि प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. म्हणजे सिरमा SGS या कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की गव्हर्नमेंटने इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग स्कीमच्या अंडर 17 प्रोजेक्ट्सला मंजुरी दिली आहे. आणि या अपडेटमुळे आपण कोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.